लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत टाकरखेडा येथील राजाभाऊ वानखेडे आहेत। त्यांना काही श्री संत सत्यदेव बाबा भारवाडी यांचे काही अनुभव प्रसंग माहिती आहे, ते सांगणार आहेत। दादा जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। हो, नाव सांगा। राजा मारुतराव वानखेडे, टाकरखेडा। टाकरखेडा। तर तुम्ही तिथल्या कार्यक्रमाला दरवर्षी जात असता सत्यदेव बाबाच्या काल्यावर। या वर्षी सुद्धा गेले होते। महाप्रसाद महाप्रसाद जे आपलं मंडळ आहे तुमचं, श्री संत लहानूजी महाराज स्वयंपाक मंडळ, त्यामध्ये तुम्ही आहात। तर तुम्हाला तिथले जे बाबांचे काही अनुभव माहिती आहे ते सांगा। महाराज जिवंत असताना हो सत्यबाबा हो आण्याजी कडू भारवाडी हो आणि एक पुजारीचं नाव नाही भक्ताचं, ह्या दोघांना सत्यबाबांना सकाळी उठल्याबरोबर ये गा लवकर जाय लवकर पटकन जाय गा आपलं टुनटुनी शिकवते, टुनटुनी नागपूरले टुनटुनी शिकवते आणि जा पटकन। तर महाराजनं फक्त दिलं काय 2 तिकटाचे पोळी 1-1 किलोचे झोऱ्यात टाकल्यानं जागा मग आताच आणि निघाले ते दोघं जण। आता नागपूर म्हणजे काही लहानशी सिटी नाही, मोठी जात सिटी आहे, कुठं पत्ता लागते ना आवडणार नाही। आणि टुनटुनी शिकवते का, टुनटुनी शिकवते तर ते पुरे फिरत फिरत बराबर 2 वाजता त्या ज्या शाळेत होते शिक्षक त्या शाळेत ते भक्त पोहोचले तर मग भक्त दिसल्याबरोबर ते गुरुजीनं अर्ज लिहून टाकला सुट्टीचा आणि रूममध्ये गेले। ते चहा पाणी नाश्ता द्यायला किती वाजता निघाले बुवा म्हणे, तर सकाळी मग 2 वाजले, मग जेवणच करा। तर आता शिक्षक म्हटल्या गुरुजी म्हटल्यानंतर भक्त तेले बेड फैलू देईन काय नाही, म्हणून मग असं करा तुम्ही दुधाना म्हणे गुरुजी आम्हीच बेड फैलवतो। एक नाण्याजीकडून बेड फैलवला गेल्या बा ह्या फणा काढला सरपणा हो काय हो, आणि मग बेडीने फैलवला आणि एक गेला चहा मांडाले, तर चहा मांडणारा कोणत्या तर राहिला। मग ह्या म्हणजे गुरुजी आले दूध घेऊन, मास्तर आलं तर मातोंडात, गुरुजी आले दूध घेऊन, कोण म्हणे बाहेर पाय ना म्हणे बेडवर किती मोठा आहे म्हणे। बस त्याचा होता त्या मास्तरचा मृत्यू वाटते, काय देवदाने बसत ते भाव माहीत। आणि मग ते सोंग पाहिलं, मग चहाही नाही पिले काही नाही, कुलूप लावून दिलं त्याला, तिथंच राहू दिलं। मग नाही म्हणे मग तुम्ही झोपान नाही म्हणे, सत्यबा दाना म्हणे बाहेर आणायचे कडू। तर ते मग निघाले दरवाज्यातून बाहेर, भर उन्हात चालले गेले सडकीनं। मग कुलूप लावून दिलं, हॉटेलात जाऊन जेवले का नाश्ता केले, मग त्याला सुट्टीत टाकली त्या गुरुजीनं डायरेक्ट सत्यबाबापाशी। सत्यबाबाचा कलय सुरू, आला का आपल्याला, आला का आपल्याला, आला का आपल्याला। त्या गुरुजीनं धरले पाय सत्यबाबाचे आणि बस भिल्ला लढाले। तसं काही नाही होत का, आम्ही कसं आहो का, काही नाही होत का, आपल्याला टणटण आहे का। मग सांगा बा, इथून भारवाडीतून नागपूरचं दिसते त्याले 2 भक्त तिकटाचे पोळी 1-1 किलोचे घेऊन पाठवले, किती कमाल आहे। बाबा इथे सुद्धा येत होते टाकरखेडला। माय बुड्याला कुत्रे आलाच म्हणे बाजी, मा बापाचं ना कुत्रे आला ठेवलं मारुतराव वानखेडेचं। कोण बाबा म्हणे का तुम्हाला? सत्यबा आपल्या घरी आहे ना, आपल्या घरी गादी दिली आहे, तक्क्या दिला, उशी नागपूरच्या नेवरेचा हातचा फोटो आहे, साधा टोपीवाला सत्यदेव भारवाडी बाजीचं आपल्या इथं स्थान आहे। हो, तर दादा तुम्ही जे काही सत्यदेव बाबाचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो। जय गुरु। जय लहानू। समर्थ लहानूजी महाराज की जय। परमहंस सत्यदेव बाबा की जय। श्री संत लहानूजी महाराज की जय। सब संतन की